नुकताच मुंजा नावाचा चित्रपट थिएटरात खूप भाव खाऊन गेला। सिनेमातील छोट्या गोट्याला वयाने मोठ्या असलेल्या मुन्नीसोबत लग्न करायचं असतं, मात्र त्या मुलाची आई त्याला बदडते आणि त्याची मुंजी करते। पण होतं काय, हा गोट्या असतो भलताच हुशार। मुन्नीसोबत लग्न करण्यासाठी तो पळून थेट गाठतो चेटुकवाडी। तिथं काळी जादू अघोरी मंत्र तंत्र करून मुन्नीसोबत लग्न करण्याच्या धडपडीत चुकीचे पाऊल उचलतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो। असं म्हणतात की मुंजीनंतर लग्न न होताच एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचा मुंजा बनतो, असा समज आहे। मुंजाचा आत्मा सहसा पिंपळाच्या झाडांजवळ किंवा विहिरीजवळ राहतो असं म्हटलं जातं। तसंच हे भूत सामान्य लोकांना त्रास देत नाही किंवा मारत नाही, दुखापत करत नाही। 12 पिंपळावरचा मुंजा हा असाच एक मराठी वाक्प्रचार आहे। मुंजाचा आत्मा इतका चंचल असतो की तो एका पिंपळावरून दुसऱ्या पिंपळावर फेऱ्या मारत असतो। मुंजा हा मराठी संस्कृतीतील एक प्रकारचं भूत आहे असं लोक मानतात। आपल्या मराठी संस्कृतीमध्ये देवांची आणि भूतांची विविध रूपे मानली जातात। गिरहा, बाबा, लाव, मसोबा, अडळ, जखीण, झोटीण, चाळा, डाकीण अशी अनेक प्रकारची नावं घेता येतील। देव आणि भूत आपल्या ग्रामीण संस्कृतीत आहेत। आजही अनेक प्रकारे एकतर त्यांची उपासना केली जाते किंवा आपल्याला कोपू नये म्हणून त्यांना विविध प्रकारचे नैवेद्य किंवा एखाद्या प्राण्याचा बळी दिला जातो। तर अशाच मसोबा या ग्रामीण देवतेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सर्वेश आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। मसोबा हे एक ग्रामीण दैवत आहे, महाराष्ट्रातील एक देवता। साधारणतः 13व्या शतकापासून मसोबाची ठिकठिकाणी स्थापना केल्याचं जाणकार सांगतात। ग्रामदेवता, लोकदेवता म्हणून मसोबाचा उल्लेख केला जातो। शेंदूर लावलेला गोल किंवा उभट असा दगडाचा तांदळा या स्वरूपात तो गावोगावी आढळतो। गावाच्या शिवेवर किंवा शेताच्या बांधावर या गावातील एखाद्या प्रमुख ठिकाणी त्याचे ठाणे असते। रोगराईचे संकट, वार्षिक यात्रा, नवस, दुष्काळ अशा आणि यांसारख्या अनेक प्रसंगी मसोबाला बकरा, कोंबडी, नारळ इत्यादी अर्पण केलं जातं। महिषासूर या सामासिक शब्दातील महिष या शब्दाला संत, देवता इत्यादींच्या नावांना जोडला जाणारा पितृवाचक बा हा प्रत्यय जोडून महिषोबा असा शब्द बनला असावा आणि हळूहळू त्याचा अपभ्रंश होत मसोबा झाला असावा। मसोबा ही मूळची अनार्य देवता असावी अशी इत्यादीमध्ये अभ्यासकांनी मांडली आहेत। विदर्भ वगैरे भागात तेलाचा घाणा सुरू करण्यापूर्वी मसोबाची स्थापना करतात। तसे केल्यामुळे अधिक तेल मिळते अशी श्रद्धा आहे। इतर घाणेवाल्यांना मसोबा भाड्याने देण्याच्या प्रथेचाही उल्लेख केलेला आढळतो। मसोबा, वेताळ हे भूतांचे नियंत्रक देव असल्याने त्यांना भूत योनीत गृहीत धरता येत नाही। मसोबा हा भूतांचा अधिपती आहे, त्याचे सामर्थ्य वेताळा इतकेच आहे इत्यादी प्रकारच्या श्रद्धा आढळतात। पूर्वी खेड्यापाड्यात असे काही देव आढळले की त्यांना मसोबा म्हणून संबोधलं जातं। खेडेगावात मसोबा हे दैवत शेताच्या बांधावर, ओढ्याच्या काठ्याला, जुने वड, चिंच, पिंपळ यांच्या सावलीत किंवा विहिरीच्या बाजूला, डोंगराच्या कडेला स्थापन केलेले दिसतात। शेतकरी लोक यांना शेताचे संरक्षण किंवा कोणतेही भूतबाधा होऊ नये म्हणून मसोबाची यथासांग पूजा करतात। शेतातील नवीन विहिरीचे खोदकाम, पेरणी, कापणी, गाडवाहन म्हणजेच कापलेले बाजरी, ज्वारी, गाडी बैलाने एका ठिकाणी खळ्यावर गोळा करणे, नांगरणी, कोळपणी अशा अनेक कामांच्या अगोदर मसोबाला अंड, लिंबू, नारळ देऊन सुरुवात करतात। चैत्र किंवा वैशाख महिन्यात मसोबाची पूजा व मानपान म्हणून कोंबडा किंवा बोकड्याचा बळी दिला जातो। त्याला मसोबाचे कारण केले असे म्हणतात। हा स्वयंपाक व जेवण मसोबाच्या सानिध्यातच करावे लागते। महाराष्ट्रात बऱ्याच गावी मसोबाची जत्रा भरते। जुन्नर पासून 8 किमी अंतरावर माळशेज घाट मार्गावर असलेले गोंडेवाडी हे महसुली गाव, गणेश खिंडीच्या अलीकडे डोंगर कुशीच्या सानिध्यात वसलेलं असं निसर्ग संपन्न गाव अशी त्याची ओळख आहे। नवरात्रात येथे मसोबाचे नवरात्र असतात। नवरात्रीत मसोबाचा टाक गावचे पाटील यांच्या देवघरात स्थापन केले जाते। गाव कुसाबाहेर असलेल्या मसोबा देवाच्या चांदीच्या टाकाची नवरात्राच्या पहिल्या माळेला गावातील पाटलांच्या देवघरात स्थापना करण्याची अनेक पिढ्यांपासूनची ही परंपरा आहे। अशीच ठाणे जिल्ह्यातील म्हसेगावी मसोबाची पौष पौर्णिमेला भरणारी यात्रा ही एक प्रमुख यात्रा आहे। जेजुरीला ओकाऱ्या मसोबा, नकट्या मसोबा असे मसोबा आहेत। साधारणतः रस्त्यात असलेल्या घाटात त्याची देवळे असतात। वाहन चालक घाटाच्या सुरुवातीला किंवा शेवटी अपघात होऊ नये म्हणून त्यांची पूजा करतात। तसेच नवरदेव वराड घेऊन लग्नाला जात असताना वाटेत जर मसोबा लागला तर नवरदेवाला मसोबाला नारळ वाहावे लागते अशी प्रथा आहे। तसेच गावाकडे आजही पोळा, दिवाळी, पाडवा
अशा सणांना म्हसोबाला नारळ फोडावीच लागते. म्हसोबाला पत्नी नाहीये, त्यावरून मराठीत म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा नाही अशी म्हण आहे. असाच हा खास म्हसोबा आपला मराठी देव.